गोदावरीच्या काठावर समाधिस्थ असलेल्या त्र्यंबकपंतांच्या मनात कदाचित ही कहाणी येत असावी. त्र्यंबकपंतांचे चिरंजीव म्हणजे गोविंदपंत. गोविंदपंतांनाही पुढे एकच मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव ठेवलं विठ्ठल. गोविंदपंतांच्याकडं आजूबाजूची मोठी कुलकर्ण्यांची जहागिरी आणि हे सगळं काम बघत अपेगावातून ते आपला संसार ओढत होते. रोज सकाळी उठावं, मग गोदावरी स्नान करावं. पैठणपासून अपेगावकडे जाणारी गोदावरी तशी काहीशी खोलच. या खोल अशा गोदावरीत सकाळी सकाळी स्नान करावं, आपली पूजा अर्चा नित्यपणे आटपावी, सकाळच्याच वेळी कुलकर्णीपणाची कामं करावीत. मग स्नानसंध्या पूजा अर्चा या सगळ्यातून वेळ मिळेल तेव्हा बाकीच्या गावकीचं काम करून कधीतरी पैठणला जाऊन यावं, तिथे दर्शन करून यावं गोदावरीचं तिथे, असा त्यांचा नित्याचा क्रम. राजाच्या पैठणच्या तिथे जाऊन आपल्या कागदपत्रांना हवाली करावेत, माहिती द्यावी, हा सगळा नित्यक्रम. अशा वेळी कधी अधूनमधून त्यांचा मुलगा विठ्ठल हा सुद्धा पैठणला जाऊन यायचा. अपेगावरून पैठण तसं जवळ, त्यामुळे त्या काळातल्या पांदीच्या रस्त्याने चालत चालत काटे कुठे टोचत असताना सुद्धा जाऊन येणं हा नेहमीचा शिरस्ता. विठ्ठलपंतांची आई जेव्हा विठ्ठलपंत संध्याकाळच्या वेळेला परतायचे तेव्हा त्यांच्या पायातल्या काटे काढून त्यावर तेलाचा हात फिरवताना म्हणायची, विठ्ठला, का रे जातोस पैठणला? एकदा का कुलकर्णी पण तुझ्या हातात आलं ना की मग तुला सगळं बघायचं आहे. सारख्या चक्रा पैठणच्या माराव्या लागतील बघ. विठ्ठल आईला हो म्हणायचा आणि मग दुखणाऱ्या पायावर आईचा हात फिरला की आईला कुशीत शिरून संध्याकाळच्या वेळेला म्हणायचा, आई, नको वाटतंय ग हे सगळं, मला नाही बघायचंय कुलकर्णी पण, मला नाही करायचंय ती कामं. अरे मग काय करायचं म्हणतोयस? काही नाही, तीर्थयात्रा करावी म्हणतोय, देवाच्या दारात जावं म्हणतोय, ह्या सगळ्या देवाला बघावं, हा संसार विंसार काही नको वाटतंय आई. आई म्हणायची, लेकरू छोटा आहे, आत्ता कुठे पोरसौदा किशोर वयात आलेला आहे, कधीतरी त्यालाही समजेल आणि मग करेल. हळूहळू दिवस जाऊ लागले. हा विठ्ठल भलताच देवभोळा, देवाच्या नादी लागलेला. वडिलांच्या आधी उठावं, गोदावरीत जाऊन स्नान करावं, आल्यावर पूजा करावी आणि या सगळ्या जगाकडे निरीच्छपणे बघावं. हे जग जणू आपल्यासाठी नाहीच अशी विठ्ठलाच्या मनातील धारणा. पोर आहे, देवाच्या नादी लागलाय, किती छान असं आईवडिलांना वाटायचं आणि ते या विठ्ठलाच्या या सगळ्या देवभक्ती करण्याकडं कौतुकानंच बघायचे. एक दिवस पहाटे पहाटे आई उठली आणि अंगणासमोर सडा सारवण करू लागली. सडा सारवण करता करता सूर्योदय झाला. पूर्वेला फुटलेलं तांबडं चांगलं लखलखीत ऊन दिसू लागलं, पण अजून पोर का उठलं नाही तिला प्रश्न पडला. तिने गोदावरीहून स्नानाला आलेल्या आपल्या नवऱ्याला विचारलं, अहो, विठ्ठल दिसला का? उठलाच नाही वाटतं अजून. विठ्ठलपंतांचे वडील गोविंदपंत म्हणाले, अगं, पोर केव्हाच उठून गोदावरीवर स्नान करून बसला असेल देवळात पूजा करत. पण आईला राहवलं नाही. तिनं बघितलं, अंथरुणात लेकरू नव्हतं. मग वडिलांना सांगून बघा देवळात तरी बसलंय का म्हणून गावच्या देवळात पाठवलं, पण देवळात पण सापडलं नाही. गोदावरीच्या काठावर बघितलं, तिथेही नाही. अख्ख्या परिसराचा शोध घेतला, कुठेही नाही. आईचं काळीज घाबरू लागलं. मनात अनेक शंकांनी काहूर माजलेलं होतं आणि या काहूर माजलेल्या अवस्थेत आई वेगळाच विचार करू लागली. अहो, बघा ना, कुठंतरी काहीतरी करा ना, शोधा ना. पंचक्रोशी शोधली, पण पोरगं सापडलं नाही. वडिलांनी आता शोधकार्य थांबवलं आणि मंदिरात देवासमोर जाऊन मंदिरातल्या महादेवाला आपल्या पात्रात घेतलं आणि त्याच्यावर जलधारांचा अभिषेक सुरू करून एकच मंत्र म्हणायला सुरुवात केली, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धन. मृत्युंजयाचा मंत्र म्हणत जावा आणि मृत्युंजयाच्या आवर्तनावर आवर्तनं करावीत. देवा, माझ्या पोराला सुखी ठेव रे. जिथे कुठे पोर असेल ना त्याला सुखी ठेव. अजून तारुण्यात पण यायचं राहिलं देवा.
शोध सुरू झाला. विठ्ठल कुठेच सापडत नाही, विठ्ठल कुठेच सापडत नाही. गावातील माणसं पैठणला जाऊन बघून आली. आजूबाजूला पैठणला जातो तेव्हा तिथे तरी गेला असेल. कुलकर्ण्यांचं पोर गाव सोडून निघून गेलं. कुठे गेलं, काय गेलं, कुणालाच पत्ता नाही. बस आईचं त्याच्या वाटेकडे डोळे लावून बघणं, झरणाऱ्या डोळ्यांनी ते बघत राहणं, वाट बघतच राहणं. डोळ्यातून पाणी गळून गळून एके दिवशी डोळेही शुष्क झाले. आता डोळ्यातून पाणीही गळेनासं झालं आणि मंदिरातल्या देव्हाऱ्यातल्या महादेवावर जलधारांचा अभिषेक कमी झाला नाही. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम हा मंत्रघोष त्या घरातून होत राहिला. आवाज क्षीण होत गेला. विठ्ठल मात्र परतलाच नाही. कधीतरी बाळ परतेल या वेड्या आशेवर ही आईबाप आपे गावात तशीच बसून राहिली. पुढे हा विठ्ठल चालत 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 अलंकापुरी आळंदीपर्यंत पोचला. मा इंद्रायणीच्या काठावर असलेल्या एका मंदिरात आपला निवास आणि तिथून पुढे तीर्थयात्रा करावी म्हणून तिथे तो थांबला. त्याचा प्रवास पुढे होणार आहे, पण काही काळाचा अलंकापुरीतला मुक्काम विठ्ठलाच्या आयुष्यामध्ये मोठा बदल घडवणारा होता. याच वेळी त्या गावामध्ये कुलकर्णी पण सांभाळणार आहे. हे कुलकर्णी फार मोठ्या गावचं होतं. म्हणजे आळंदीसहित आजूबाजूचा परिसर, चाकण वगैरे सगळा या गावचं कुलकर्णी पण त्या माणसाकडं, आणि त्यांचं नाव म्हणजे सिद्धोपंत. या सिद्धोपंतांची उमाई प्रचंड ऐश्वर्य घरामध्ये, चिरेबंदी वाडा, आणि या वाड्यात उमाई सिद्धोपंत सुखाने राहत होते. आणि त्यांच्या वाट्याला एक मुलगी पण आलेली होती. दोघांच्या काळजात एकच वेदना होती. ईश्वराकडं एकच मागणं होतं की देवा, या कुळाचा उद्धार करेल असा एक पुत्र जन्माला घाल. तू दिलेस ते लेकरू फार गोड आहे. माझी रुक्मिणी फार गोड आहे, पण तिला एक भाऊ हवाय. ते मुलगा असण्याचं सुख त्यांना हवं होतं, पण ते ईश्वर काही देत नव्हता. सिद्धोपंत अलंकापुरीत आलेल्या प्रत्येकाचं स्वागत करत, साधूंचं स्वागत करत, कौतुक करत तिथं जायचे. सिद्धोपंत गावात फिरत असताना एका गावात हा किशोर वैन तरुण तिथे बसलेला होता. आणि याच्याकडे बघून त्यांनी सिद्धोपंतांनी त्याला विनम्रपणे नमस्कार केला. म्हणाले, हे साधका, आपण अलंकापुरीत नवीन दिसताय. हो, मी नवाच आहे. काय, कुठून आलात? मी आलोय आपेगाववरून. परिचय? आपेगावच्या कुलकर्ण्यांचा मुलगा मी. माझ्या वडिलांचं नाव गोविंदपंत. मग आता पुढे कुठे निघताय? तीर्थयात्रेला निघालोय. या सगळ्या गोष्टी सोडल्यात, या संसाराच्या मोहमायेतून मुक्त व्हावं म्हणतोय आणि तीर्थयात्रेला निघालोय. म्हणजे असं? हो. मग आहार, जलपान याची काही सुविधा? काय, मंदिरात बसावं, जे मिळेल ते खावं. ते म्हणाले, एक विनंती करू? हो, करा की. माझ्या घरी याल? अहो, पण तुम्ही संसारी. मी संन्यासाची दीक्षा घ्यावी म्हणतोय. आणि संन्याशानं संसाराच्या घरात अन्न खाऊ नये म्हणतात. ते म्हणाला, असं काही नाही हो, तुम्ही अजून दीक्षा घेतलेली नाही आहे. या माझ्या घरी. ठीक आहे, येतो. खूप बोलल्यानंतर सिद्धोपंतांच्या घरी विठ्ठल निघाला. छोटंसं पोर, साधनेनी तेजपुंज दिसणारं. घरी आल्यावर उमाईनी बघितलं, उमाबाईंनी. आणि उमाबाई म्हणाल्या, अहो, कोण आहेत हे? म्हणजे काही नाही, ब्राह्मण आहेत, कुलकर्ण्यांचं पोर आहे, तीर्थयात्रेला निघालेत. म्हटलं आपण आपल्या घरी जेवू घालू. वा, छानच. उमाबाईंनी छानसा स्वयंपाक केला आणि विठ्ठलाला जेवू घातलं. दुपारची वेळ, जेवण झालं, पूजापाठ झाला. आणि सायंकाळच्या वेळी त्या घरातून निघून आपल्या मंदिराकडं विठ्ठलपंत जात असताना अंगणात उतरले. 2 पायऱ्या उतरून अंगणात उतरले तेव्हा अंगणाच्या मध्यभागी एक दीपकळी दुसरी दीपकळी लावत होती. आणि ती त्या तुळशी वृंदावनाच्या समोर दिवा लावत थांबलेली होती. 8 वर्षाची चिमुरडी पोर. विठ्ठलपंतांनी बघितलं, त्या पोरीकडं छान दिवा लावत होती.
तिनंही त्या ब्राह्मणाला नमस्कार केला, आशीर्वाद दिला, तुझ्या मनातल्या सगळ्याच इच्छा पूर्ण होत असा आशीर्वाद दिला आणि आपल्या मंदिराकडे निघून गेले. मंदिरात आरामाला बसलेले असतानाच संध्याकाळच्या वेळेला भजन वगैरे झाल्यानंतर डोळा लागला आणि झोपेत असतानाच एक विलक्षण स्वप्न या विठ्ठलाला पडलं. विलक्षण स्वप्न, तेजपुंज गोल या विठ्ठलाच्या डोळ्यासमोर तरळून जातोय आणि आवाज येऊ लागतोय, विठ्ठला उठ. ते उठले, म्हणाले, अरे काय करतोयस? काही नाही देवा, तीर्थयात्रेला जायचंय, त्याची तयारी करतोय. कसली तीर्थयात्रा? अरे मी इथे प्रयत्न करतोय तुझ्या उदरी जन्म घेण्याचा, माझा अंश प्रयत्न करतोय तुझ्या उदरी जन्म घेण्याचा. देवा काय करू? त्या गावातल्या सिद्धोपंतांची कन्या आहे रुक्मिणी, तिच्यासोबत तुला विवाह करण्याची आज्ञा मी देतोय. खडबडून उठले. कसलं हे स्वप्न? की मोह झाला मला त्या दीपकळीला बघून तिच्याशी विवाह करण्याचा. माझ्या मनात आलेले विचार असतील का? अनेक विचार या विठ्ठलाच्या मनामध्ये येऊ लागले. आणि इकडे सिद्धोपंतांच्या समोर सुद्धा असाच साक्षात्कार. सिद्धोपंत उठा. म्हणाले, काय देवा, मला मुलगा हवाय. अरे मुलगा घेऊन काय बसलायस? तुझ्या दारी आलेल्या सगळ्या गोष्टी तू सोडून देतोयस. तुझ्या घरात मुलगा येणार नसला तरी तुझ्या मुलीच्या उदरातून तिचा मुलगा म्हणून मला जन्म घ्यावा वाटतोय. पंढरीनाथा काय बोलताय? हो, मी तुझ्या मुलीच्या पोटी उदरातून जन्म घेणार आहे, माझा अंश येणार आहे. मग अरे तू ज्या ब्राह्मणाला बोलवलंस ना आत्ता, त्याला बोलव आणि तुझ्या मुलीचा हात त्याच्या हाती देऊन टाक. देवा ते संन्यास्त वृत्तीचे आहेत, ते स्वीकारतील माझ्या मुलीला. अरे स्वीकारतील, मी त्यांनाही सांगतो. हा साक्षात्कार सिद्धोपंतांनी ऐकला आणि मनच बेचैन झालं. आता सकाळी उठल्याबरोबर पुन्हा त्या मंदिरात जावं आणि तो संन्यस्त ब्राह्मण तिथे आहे का बघावं म्हणून सिद्धोपंत मंदिराच्या दिशेने झप 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 पावलं टाकत निघाले. सकाळच्या स्वप्नाने हाही उठून बसलेला. विठ्ठल विठ्ठल आणि सिद्धोपंत समोर आलेत. कसं वाटलं? छान वाटलं का? आजही जेवायला याल का? या अशा प्रश्नांची उत्तरं देणं घेणं सुरू झालं. आणि तेवढ्यात मूळ मुद्द्यालाच सिद्धोपंतांनी हात घातला. मला काही तुम्हाला सांगायचं आहे. आता मला काही सांगायचंय म्हटल्यावर विठ्ठलानेही विचारलं, मलाही काही सांगायचं आहे. काल जे विलक्षण घडलं ते काय घडलंय ते? ही कथा आता वेगळ्याच ठिकाणी चालली आहे. दोघांनाही काय घडलंय ते सांगायचंय, पण सांगायचं कसं? एका रस्त्यावर चालणाऱ्या पोराला एक गंभीर बाप आपली पोरगी देईल? प्रश्न आहे विठ्ठलाच्या मनातला. तर एक संन्यस्त वृत्तीकडे जाणारा सत्पुरुष तो आपल्या पोरीला स्वीकारील? हा प्रश्न आहे सिद्धोपंतांच्या मनातला. दोघांनाही विचारायचं धाडस होत नाहीये. दोघंही बोलायचं म्हणतायत आणि बोलता बोलता शेवटी सिद्धोपंत म्हणतातच, मला ईश्वरी आज्ञा झाली आहे आणि असं असं कळलंय म्हणून तुमच्याकडे आलो. ते म्हणाले, काय आश्चर्य, मलाही तशीच आज्ञा झाली आहे, पण काय करावं ते कळत नाहीये. तेव्हा सिद्धोपंत म्हणतात, ईश्वराची आज्ञा एकाच वेळी दोघाला होणं हा एक विलक्षण योगायोग आहे. आपण माझ्या घरी चलावं आणि माझ्या मुलीला स्वीकारावं हीच माझी विनंती आहे.